राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। आत्ताची सर्वात मोठी धक्कादायक व दुःखद बातमी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा गावातून येते। टेनिस क्रिकेट क्षेत्रातील नामांकित क्रिकेटर शेखर शेळके यांचे अपघाती निधन झाले। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा गावचे युवा क्रिकेटर शेखर शेळके यांचे अपघाती निधन झाले। शेळके पाटील परिवारातील सुविचारी सोज्वळ व्यक्तिमत्व शेखर उत्तम शेळके टेनिस क्रिकेट क्षेत्राच्या माध्यमातून राज्यातील विविध क्रिकेट स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या नेत्रदीपक स्फोटक फलंदाजी व गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी कीर्ती संपन्न केली। आपल्या नेत्रदीपक फलंदाजी व गोलंदाजीच्या बळावर बोटा गावचे नाव महाराष्ट्र राज्याच्या टेनिस क्रिकेट क्षेत्रात त्यांनी झळकावलंय। बोटा गावचे नाव टेनिस क्रिकेट क्षेत्रात उज्ज्वल करण्यात शेखर शेळके यांचे नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे। टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा शेखर उत्तम शेळके आज हरपल्याची भावना नागरिकांतून व्यक्त केली जाते। अहिल्यानगर येथून आपल्या घरी परतत असताना टाकळी डोकेश्वर येथे दिनांक 19 ऑगस्ट रोजी त्यांचा अपघात झाला। या दरम्यान अहिल्यानगर येथील हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत असताना काल रात्री त्यांचे दुःखद निधन झाल्याने बोटा गावावर शोककळा पसरली आहे। तर शेळके पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। तर टेनिस क्रिकेट क्षेत्रातील एक कोहिनूर हिरा हरपल्याची भावना तरुण वर्ग व्यक्त करत आहे। टेनिस क्रिकेट क्षेत्रातील एक नामांकित क्रिकेटर आणि गोलंदाज हरपल्याने तरुण वर्गामध्ये देखील दुःख व्यक्त केलं जात आहे। 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांचे अपघाती दुःखद निधन झाले असून त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार 20 ऑगस्ट रोजी दुपारनंतर बोटा येथील वैकुंठ धाम येथे करण्यात येणार आहे। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।